आता असं आहे, शिट्टी आणि तुतारी हे दोन्ही बंद पडल्या. मग आता घरची आठवण यायला लागली. जशी मुलं असतात ना, घरातून बाहेर केल्यानंतर काही नाही मिळालं का आई वडिलांची आठवण येते. तशी आता त्यांना आई वडिलांची आठवण यावी लागली. लोकांना त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, तुतारीला आणि चिठ्ठीला, की तुमची जागा नव्या मुंबईत काय आहे, काम करणारा कोण आहे आणि स्टंटबाजी करणारा कोण आहे हे या जनतेने, या ज्येष्ठ नागरिकांनी दाखवून दिलं. ज्येष्ठ नागरिक म्हणून मला प्रत्येक वेळी हिणवलं, त्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना यांची जागा दाखवून दिली. काल निवडणुकीच्या 15 दिवसानंतर गायब झालेले नवी मुंबईचे युवराज, ती झाडं तोडू नये म्हणून रॅली काढली, म्हणजे शिडकोत गेले. आता त्यांचे वडीलच वनमंत्री आहेत. त्या वनमंत्र्यांनी सांगावं की आम्ही नव्या मुंबईचं एकही झाड कुठल्याही प्रकल्पात तोडून देणार नाही. उगाच स्टंटबाजी करायची ज्येष्ठ नागरिकांना घेऊन, ती कशासाठी? आमच्या इथून कोस्टल रोड जाणार आहे. त्या कोस्टल रोडच्या माध्यमातून मी सिडको एमडीची बोललेली आहे, कुठली झाडं तुटणार नाही. पण आता वनमंत्री त्यांचेच वडील आहेत, मग त्यांच्या वडिलांनी डिक्लेअर करावं की आता तुर्ब्यातून जो बोगदा निघणार आहे तिथेही झाडं तुटणार नाहीत, सीबीडीतली झाडं तुटणार नाही कोस्टल रोडला. त्यांनी जाहीर केलं पाहिजे. लोकांमध्ये स्टंट करून चालत नाही. आता लोकांना माहिती आहे कोण स्टंट करतो आणि कशासाठी करतो.